नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रश्न होता, की सर ए-आय-बी 21 हा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. पण त्याच्यापुढे जर आपण बघितलं, तर ए-आय-बी 21चा रिझल्ट लागला त्यामध्ये पास हे लिहिलेलं आहे. मग त्याच्यापुढे हे अंडरटेकिंग जो लिहिलेलं आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? कशा पद्धतीने एनरोलमेंट सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायची आहे? या सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ओके. कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी ए-बाय-21 साठी एनरोलमेंट सर्टिफिकेटसाठी अपलोड करायचं आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी ए-आय-बीचा फॉर्म किंवा बार काउन्सिलमध्ये अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप करायचं आहे, त्याची माहिती सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. त्या वेबसाईटला जायचं आहे. ए-आय-बीच्या वेबसाईटला गेल्याच्या लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लॉगिन आयडी जो तुमचा ईमेल आयडी आहे तो असेल, पासवर्ड असेल आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. लॉगिन यावरती केल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपरली तुमचा रिझल्ट हा तुम्हाला बघायला भेटतो. रिझल्ट डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीनं रिझल्ट हा तुम्हाला दिसतो. ज्याच्यामध्ये तुमचं नाव असतं, तुमचं फादर्स नेम, रोल नंबर, एनरोलमेंट नंबर इथे ब्लँक आहे, जो की आपल्याला आता तो प्रॉपरली फिलअप करायचा आहे. ॲप्लिकेशन आयडी आणि रिझल्ट स्टेटस तिचे पास अंडरटेकिंग असं लिहिलेलं आहे. कारण की आपण 6 सेमेस्टरची जेव्हा आपण एक्झाम दिली होती, त्यानंतर ए-आय-बीसाठी अप्लाय करत असताना, फॉर्म फिलिंग करत असताना आपण अंडरटेकिंग दिलेलं आहे, की 6 सेमेस्टरची मार्कशीट आपण प्रोव्हाईड करू. सो इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेट्स आहेत फुलफिल अंडरटेकिंग फॉर्म. त्याच विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्याचीच माहिती तुम्हाला यामध्ये सांगत आहे. फायनल सेमिस्टरचे लॉ स्टुडंट असतील किंवा जे लॉ ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि वेटिंग करत आहे रिझल्टचं. ज्या विद्यार्थ्यांनी 21 ची एक्झाम दिलेली, अंडरटेकिंग कॅटेगरी मस्ट कंप्लीट देअर एनरोलमेंट विथिन 6 मंथ फॉर द ए-आय-बी रिझल्ट डिक्लेरेशन. ओके. म्हणजेच काय? आता ए-आय-बीचा रिझल्ट हा लागलेला आहे. तुम्हाला 6 महिन्याचा टाईम दिलेला आहे. त्या 6 महिन्याच्या टाईममध्ये तुम्हाला बार काउन्सिलमध्ये तुम्हाला रजिस्टर करायचं आहे स्वतःला. त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल सनद येईल. विथ आयडेंटिटी कार्ड तुम्हाला येऊन जाईल आणि ज्या प्रोव्हिजनल सनद जी तुम्हाला येणार आहे, त्या सनदवरती हा एनरोलमेंट नंबर तुम्हाला लिहिलेला जातो. तो एनरोलमेंट नंबर तुम्हाला यामध्ये अपलोड करायचा असतो. कशा पद्धतीने करायचं आहे त्याची स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन मी सांगत आहे. फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला प्रॉपरली ज्या विद्यार्थ्यांनी ए-आय-बीची एक्झाम दिली असेल, पास झाले असतील आणि ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट भेटला असेल, ओके. त्या विद्यार्थ्यांनी रिझल्ट वगैरे सबमिशन करायचं आहे ए-आय-बीमध्ये म्हणजे बार काउन्सिलमध्ये, ओके. त्याचबरोबर सनदसाठी तुम्हाला अप्लाय करायचे आहे. आता सनदसाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचे त्याचे व्हिडिओज ऑलरेडी बनवलेले आहेत. ते चॅनलला अवेलेबल आहे. तुम्हाला फक्त हाऊ टू अप्लाय सनद एवढं टाकायचं आहे. सँडी कदम ऑफिशियल त्याच्या पुढे लिहा. तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जाईल. स्टेप बाय स्टेप त्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बघायची आहे आणि तशा पद्धतीने तुम्हाला रजिस्टर स्वतःला करायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट ए-आय-बीसाठी वेट करत होते, त्या विद्यार्थ्यांनी. ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी सनद रिसीव्ह झालेली आहे. त्या विद्यार्थ्यांना फक्त एनरोलमेंट नंबर आणि सर्टिफिकेट जे आलेले आहे, ते कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे, ते सुद्धा यामध्ये मी सांगणार आहे. पण तुम्हाला जे विद्यार्थी जर बघितलं आपण याच्यामध्ये लिहिलं आहे, की काही एक्सेप्शन केसमध्ये 1 इयरचा टाईम दिलेला आहे. ओके. बट नॉर्मली 6 मंथचाच टाईम यामध्ये तुम्हाला दिलेला आहे आणि समजा जर त्यामध्ये तुम्ही जर एक्झाम नाही दिली, म्हणजेच तुम्ही जर हे डॉक्युमेंट जर अपलोड नाही केलं, तर तुम्हाला परत ए-आय-बी 22 ही द्यावी लागेल. ओके. बिकॉज कशा पद्धतीने हे वर्क होते ते तुम्हाला सांगतो. ज्या कायद्याच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांनी किंवा पदवीधर जे काही ग्रॅज्युएशनवाले आहेत, अंडरटेकिंग दिले आहे ए-आय-बी 21 साठी परीक्षा दिली आहे. म्हणजे निकालाच्या प्रतीक्षेत होते, निकालाची वाट बघत होते. त्यांनी ए-आय-बीचा निकाल जाहीर झाल्यापासून ओके 6 महिन्याच्या आत एनरोलमेंट नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांचा आता ए-आय-बीचा रिझल्ट लागलेला आहे, ओके. आणि ग्रॅज्युएशन मार्कशीटचा वेटिंग करत असाल, तर तुम्हाला 6 महिन्याचा टाईम दिलेला आहे. तुम्हाला मार्कशीट भेटल्याच्या नंतर कारण की 6 महिन्याच्या अगोदरच तुम्हाला मार्कशीट भेटत असते. म्हणजे 10 ते 15 दिवसानंतर तुम्हाला ती मार्कशीट भेटून जाईल. ओके. ती मार्कशीट भेटल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये एनरोलमेंट करणं, जी नोंदणी आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे भारतात अपवादक प्रकार
जर आपण बघितलं जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत तुम्हाला कालावधी यामध्ये दिलेला आहे. तसेच कायद्याच्या पदवीधरांनी अजूनही म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं डिग्री झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी स्टेट बार काउन्सिलकडे नोंदणी केलेली नाही किंवा सध्या नोकरी करत आहेत, असे विद्यार्थी ए-आय-बी 21 परीक्षा दिली आहे. त्यांनीही ए-आय-बीचा निकाल जाहीर झाल्यापासून 6 महिन्याच्या आत नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. जर असं नाही केलं, तर तुम्हाला ए-आय-बी परीक्षा पुन्हा द्यावी लागेल, असं यामध्ये डायरेक्टली सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सनदसाठी ॲप्लाय केलं नाही, त्या विद्यार्थ्यांनी सनदसाठी ॲप्लाय करा. ज्या सनद ॲप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं बार काउन्सिल थ्रू तुम्हाला प्रोव्हिजनल सनद भेटून जाईल. ओके. प्रोव्हिजनल सनद भेटल्याच्या नंतर जो तुम्हाला एनरोलमेंट सर्टिफिकेट नंबर येणार आहे, तो तुम्हाला त्यामध्ये अपलोड एनरोलमेंट सर्टिफिकेट त्यावरती तुम्हाला ते अपलोड करायचे. ते कशा पद्धतीने आहे, काय आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे. पण त्या अगोदर नोंदणी करणं 6 महिन्याच्या अगोदर हे गरजेचं आहे. नाहीतर ए-आय-बी 22 ही तुम्हाला द्यावी लागेल. जे विद्यार्थी जॉब करत आहेत, त्या विद्यार्थ्यांना 6 महिन्याच्या अगोदरच तुम्हाला जॉब वगैरे जे काही आहे ते सोडावं लागेल किंवा त्याशिवाय त्या अगोदर तुम्हाला ते अप्लाय करता येणार नाही बी-सी-एम-जी बार काउन्सिलचे जे काही स्टेट बार काउन्सिलमध्ये आपल्याला नोंदणी करायची असते त्यासाठी. ओके. यामध्ये मी तुम्हाला सांगत आहे, हे तर तुम्हाला इन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन आहे ते तुम्हाला मी सांगितलं. आता हे प्रॅक्टिकल वेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे ते तुम्हाला सांगतोय. हा रिझल्ट आहे. ओके. हा रिझल्ट आपण डाउनलोड केल्याच्या नंतर किंवा रिझल्ट जेव्हा तुम्ही ओपन करता, रिझल्ट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली अशा पद्धतीने रिझल्ट हा ओपन होतो. ओके. त्यामध्ये जर आपण खालती गेलो, तर इथे प्रिंटचं ऑप्शन आहे. तर तुम्ही प्रिंट घेऊ शकता आणि अपलोड एनरोलमेंट ज्या विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी सनद आली असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी अपलोड एनरोलमेंट यावरती करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना अपलोड एनरोलमेंट पेज नॉट ओपन जर होत असेल, तर पॉपअप ब्लॉकरवरती जो इथं आहे, तो तुम्हाला अनलॉक करायचा आहे. ओके. सो याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सनद आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना नंतरला सनद येणार आहे, त्या विद्यार्थ्यांनी अपलोड एनरोलमेंट यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती पूर्ण डिटेल्स, ॲप्लिकंटची डिटेल्स, फुल नेम तुम्हाला टाकायचं आहे प्रॉपर, रोल नंबर टाकायचा आहे, ॲप्लिकेशन नंबर. असं समजा तुम्ही पहिलं जर ए-आय-बी साठी रोल नंबर वगैरे लिहिला असेल, ते फ्रीज दाखवेल इथे. ओके. इथं फुल नेम टाका, कॅटेगरी जे काही आहे तुमची ते सिलेक्ट करा, जेंडर सिलेक्ट करा, डी-ओ-बी टाका. त्यानंतर इथे फोटो तुमचा चूज करा, सिग्नेचर करा. सिलेक्ट बार काउन्सिल कोणती बार काउन्सिल महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र सिलेक्ट करा. जसं की मी समजा महाराष्ट्र आणि गोवा आहे. सो याच्यामध्ये सिलेक्ट केलं. एनरोलमेंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे, जो तुमच्या सनदवरती असणार आहे प्रोव्हिजनल तो आणि चूज फाईल. म्हणजे ही एनरोलमेंट सर्टिफिकेट एक तुम्हाला 2 डॉक्युमेंट येतात. ऑल इंडिया म्हणजे ह्याच्या बी कडून. एक असतं तुमचं आयडेंटिटी कार्ड ॲडव्होकेटचं आणि एक असतं प्रोव्हिजनल सनद. सो हे प्रोव्हिजनल सनद यामध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे. ओके. सो हे फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्याच्या नंतर डिक्लेरेशन यावरती क्लिक करा. ओके. त्यानंतर इथे सेव्ह बटनवरती क्लिक करा. त्यानंतर सबमिट टू ए-आय-बी. ओके. या पद्धतीने इथे लिहिलंय क्लिक टू सबमिट टू ए-आय-बी फॉर सबमिशन. वन्स द फॉर्म इज सबमिटेड ए-आय-बी यू कॅन नॉट एडिट ऑर चेंज एनी डिटेल्स. म्हणजे प्रॉपरली तुम्हाला फॉर्म फिलिंग करा. त्यानंतर मग तुम्हाला प्रॉपरली त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन फिलअप करणं हे गरजेचं आहे. तरी नंतरला ते चेंजेस त्यामध्ये होणार नाही. कशा पद्धतीने अपलोड करायचे एनरोलमेंट सर्टिफिकेट हे यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सनदसाठी अप्लाय केलं नसेल, त्या विद्यार्थ्याने सनदसाठी आता अप्लाय करायला चालू करा. ओके. काही डाऊट असतील त्याच्यामध्ये तर नक्की कमेंट सेक्शनला विचारा. जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून मी क्लिअर करेन. ओके. सो अपलोड एनरोलमेंट सर्टिफिकेट कशा पद्धतीने करायचंय त्याची पूर्ण व्हिडिओ तुम्हाला यामध्ये सांगितलेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक यू सो मच.